कोल्हापूर जिल्ह्यातील कोथळीचे प्रयोगशील शेतकरी सागर बोरगावे यांना आज आपण भेटणार आहोत। त्यांच्याकडे वडिलोपार्जित 9 एकर शेती आहे। त्यामध्ये गेली 15 वर्ष ऊस आणि भाजीपाला उत्पादन ते घ्यायचे। बाजारभावातील चढउतार आणि निसर्गावर अवलंबून राहावं लागलं आणि हेच टाळण्यासाठी म्हणून सागर बोरगावे यांनी पॉलीहाऊसकडे आपला मोर्चा वळवला। अर्ध्या एकर पॉलीहाऊसमधील जरबेरा आता त्यांना चांगलं उत्पन्न मिळवून देतोय। अर्ध्या एकरात उभारलेलं हे पॉली हाऊस महिन्याला 1 लाख रुपये मिळवून देतं। याच पॉली हाऊसनं कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोथळीच्या सागर बोरगावे यांची आर्थिक बाजू मजबूत केली आहे आणि या जरबेराच्या फुलांनी त्यांना आर्थिक समृद्धीचा मार्ग दाखवलाय। मागील वर्षी सागर यांनी इंडियन ओव्हरसीड बँकेचं 20 लाख रुपये कर्ज घेतलं। त्यात जवळील 10 लाख रुपये टाकले आणि संरक्षित शेतीकडे वाटचाल सुरू केली। पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वारणा नदीवरून पाणी आणलं आणि या अर्धा एकरावर पॉली हाऊसची उभारणी केली। चार ऑगस्ट 2016 यात त्यांनी जरबेराची विविध रंगांची 12,400 रोपं लावली। घरची शेती 9 एकर आहे। 9 एकरमध्ये सर्वसाधारण आम्ही ऊस, भाजीपाला, टोमॅटो, वांगी, केळी अशी पिकं घेत होतो आणि भाजीपाल्याला मार्केटची शाश्वती नाही, खर्च वाढला भाजीपालाचा, त्यामुळं भाजीपाला बंद करून पॉली हाऊस करायचा विचार केला। जरबेऱ्यामध्ये एकूण 5 व्हरायटी आहेत। 5 व्हरायटीमध्ये 9 कलर आहेत। येलोमध्ये 2 कलर आहेत, रेडमध्ये 2 आहेत, पिंकमध्ये 3 आहेत, व्हाईटमध्ये 1 आहे आणि ऑरेंजमध्ये 1 आहे। इथं पांढरा, लाल, केशरी, गुलाबी, पिवळा अशा विविध रंगांची जरबेराची फुलं आहेत। दिवसाआड या फुलांची काढणी केली जाते। फुलांच्या चांगल्या वाढीसाठी ठिबकमधून पाणी आणि विद्राव्य खतं दिली जातात, तर किडींच्या नियंत्रणासाठी वेळोवेळी फवारण्या घेतात। बेडची उंची आम्ही सर्वसाधारण 18 ते 20 इंच ठेवले। बेडची उंची जास्त ठेवली त्याचं कारण की रोपं निरोगी राहावे आणि भुरीसाठी आम्ही इंडेक्स कॅरेथेन M45 ह्या औषधाची फवारणी करतो। थ्रिप्स व माइल्ससाठी आम्ही व्हर्टीमेक, परत मॅजिस्टर, एक्झोडोस, परत एंट्रापेड ह्या औषधाचं आम्ही ओमाइट ह्याची फवारणी घेतो। मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून दिवसाआड फुलांची काढणी सुरू झाली। ऑक्टोबर महिन्यात या प्रत्येक फुलाला 3 ते 5 रुपये दर मिळाला। नोव्हेंबर महिन्यात नोटबंदीनंतर हा दर 1 ते 1.5 रुपयांवर आला। सध्या त्यांना 3 ते 4 रुपयांचा दर मिळतोय। फुलांच्या तोडणीनंतर ही फुलं एका ठिकाणी जमा करून त्यांना प्लास्टिक पेपर लावला जातो। फुलांचे बंच तयार केले जातात आणि ही फुलं बॉक्समध्ये भरून हैदराबाद बाजारात रवाना होतात। फेब्रुवारी महिन्यात 70,000 फुलांचं उत्पादन मिळालं। याला बाजारात सरासरी 3 रुपयांचा दर मिळाला। यातून सागर बोरगावे यांना 2,10,000 रुपये मिळाले। रोपं, खतं, मजुरी, वाहतूक असा 1 लाखांचा खर्च वजा जाता त्यांना 1,10,000 रुपये निव्वळ नफा झाला। हा नफा असाच सुरू राहिला तर येत्या 2.5 वर्षात 20 लाखांचं कर्ज सहज फिटेल। ओपन
शेतीपेक्षा आम्हाला पॉलीहाऊसची शेती चांगली वाटली. ओपन शेतीमध्ये सर्वसाधारण रोग जास्त व उत्पन्न कमी, क्वालिटी ही साधारण येतो व पॉलीहाऊसमध्ये क्वालिटी मेंटेन करता येतं, परत उत्पन्न जास्त निघतं व खर्च कमी येतं. सागर अशोक बोरगावे यांचे हरितगृहामध्ये जरबेरा फुलाची लागवड केलेली आहे व त्यांना आम्ही 20 गुंठ्यासाठी 8.5 लाख रुपये अनुदान दिलेलं आहे. त्यापैकी आम्ही 10 गुंठ्याचं त्यांना मंजूर करून 4.5 लाखापर्यंत अनुदान दिलेलं आहे व उर्वरित राहिलेली अनुदान आम्ही पुढील ह्याच्यात देणार आहे. अत्यंत कमी जागेत कमी पाण्यात उच्च दर्जाचं अधिक उत्पादन या पॉलीहाऊसमुळे सागर बोरगावे यांना मिळतंय. दर कमी असतानाही त्यांना महिन्याला लाखभराचा पगार मिळतोय. या संरक्षित शेतीनं त्यांच्या अर्थकारणाला गती दिली आहे. चंद्रशेखर खोले, ABP माझा, कोथळी, कोल्हापूर.